मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 55 गावांना सीसीटीव्हीचे वितरण. सोमनाथ पवार यांनी वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर गावांना सीसीटीव्ही सेट देण्याचा केलेला उपक्रम आदर्शवत आहे. त्यांच्या या उपक्रमास आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त जोशी विहीर तालुका वाई येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा मीरा भाईंदर शहराचे भाजपा सचिव सोमनाथ पवार यांच्या स्वखर्चातून राज्यातील 55 गावांना सीसीटीव्ही सेटचे वाटप करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा भाजपच्या महिला अध्यक्ष सौ सुरभीताई भोसले चव्हाण, अनवडी ग्रामपंचायत सरपंच गौतम मोरे, उपसरपंच सुमन पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. जेव्हा माझ्या भागातील महाराष्ट्रातील छोट्या मुलीवरती अपकार्य करण्यात आलं, त्यावेळेलाच मी ठरवलं की बाबा आपली सुरक्षा कुठेतरी महत्वाची आहे आणि आपल्या गावातील लोकांची सुरक्षा ही आपल्या दृष्टीने महत्वाची आहे. या अनुषंगाने 2017 महाराज मी सुरुवात केली सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे. माझ्या प्रभागात मी सुद्धा 100 सीसीटीव्ही कॅमेरे लावले आणि ते अद्याप चालू आहे. ही जी प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू झाली, आतापर्यंत 250 सीसीटीव्ही कॅमेरे घोषित झालेले आहेत आणि आता आपण आपल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जवळजवळ 300 सीसीटीव्ही कॅमेरे प्रदान करणार आहोत. 4 वर्षापूर्वी आपण नगरवाडी, मातरवाडी, शिरगाव, अनवडी, भाटनांद्रे, धनेगाव गावांमध्ये आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतलेले आहेत. तुम्हाला माहितीच असेल, कल्याणाचे प्रकरण झालं शाळेमध्ये, त्याच्यापूर्वीच आम्ही शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आमच्या संस्थेमार्फत पक्षामार्फत आम्ही बसवून घेतलेले आहेत. हे कार्य जे 2017 सुरू झालं ते आजपर्यंत कुठे थांबलेलं नाही, ते असंच चालू राहतंय. संस्थेमार्फत पक्षामार्फत आम्ही असंख्य कामं पूर्ण महाराष्ट्रात करत असतो. गेल्या वर्षी महाराज आम्ही सातारा जिल्ह्यातले 300 आणि मीरा भाईंदरमधील 700 असे 1000 भाविकांना आम्ही वैष्णोदेवी यात्रेला 8 दिवस अत्यंत कमी पैशात त्यांना वैष्णोदेवी मातेचं दर्शन करून आणलं. आता दादांनी सांगितले की 12व्या वाढदिवसानिमित्त आसाम राज्यामध्ये आम्ही मदत करायला गेलो होतो. त्या ठिकाणी दरवर्षी पुढे तिथले आपले भाजपचे अध्यक्ष होते, त्यांना मी सांगितलं मला 50 टन अन्न धान्य द्यायचंय. त्यांनी सांगितलं दादा अन्न खातील विद्यार्थी जातील, जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर ते लोकांच्या मनात राहिलं पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला हँडपंप बसवून द्या. आणि आम्ही त्या ठिकाणी 52व्या वाढदिवसानिमित्त 52 हँडपंप आरशी बसवून दिलेला. कुठं तर आसाम राज्यामध्ये. हे कार्य आमचं छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट मागील 17 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर पूर्ण भारतामध्ये काम करत आहे, करत राहील. फक्त आमच्या पाठीमागे अशा मोठ्या लोकांचा आशीर्वाद आणि तुमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहावा हीच इच्छा असेल. आपले नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांचं नेतृत्व असंच वाढत जावं. महाराष्ट्राला, देशाला त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून विकासाची एक नवी ओळख आपल्या सगळ्यांना मिळावी, आपल्या राज्याला मिळावी आणि त्यांचा उदंड आयुष्य लाभो हे नक्कीच या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करू इच्छितो. आज देवेंद्रजींचा वाढदिवसाचं औचित्य साधून सोमनाथ पवारांनी या ठिकाणी एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून या सिक्युरिटी कॅमेऱ्यांचं वाटप आपल्या सर्वांना, आपल्या गावांना केलेलं आहे. एक छोटी घटना छोट्या मुलीवर त्यांच्या वॉर्डामध्ये घडली आणि त्याच्यातनं त्यांनी दखल घेऊन या सिक्युरिटी कॅमेरे देण्याचा उपक्रम सगळीकडे चालू केला. खऱ्या अर्थानं गावाकडे येऊन काम करणारी लोक मुंबईतली कमी असतात, हे महत्वाचं आहे. आणि आज सोमनाथ पवारांनी छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नुसतं आपल्या गावाकडे नाही तर ज्याचा उल्लेख सुरभीताईंनी केला की जिल्ह्यामध्ये जावळी असेल, आपलं सातारा असेल, आपलं कोरेगाव असेल, जिल्ह्यामध्ये हे सार्वजनिक उपक्रम राबवलेले आहेत. नुसतं आपल्या इथं सुद्धा नाही, जिल्ह्यात नाही तर जिल्ह्याच्या बाहेर गेले. ते बीडच्या लोकांना आज त्यांनी सिक्युरिटी कॅमेरे वाटलेत. आज आसामसारख्या राज्यामध्ये जाऊन तिथं हातपंप त्यांनी या ट्रस्टच्या माध्यमातून स्वतःच्या खर्चातनं त्यांनी बसवून दिले. म्हणजे हा सामाजिक दृष्टिकोन जो आहे हा फार मोलाचा आहे असं माझं म्हणणं आहे. आणि त्यांचं आपण सगळ्यांनी
मनापासून कौतुक केलं पाहिजे असं नक्कीच मला या निमित्तानं वाटतं की त्यांचा हा उपक्रम राज्यात आणि बाहेरच्या राज्यात पण सुरू राहावा. आज दानशूर लोक तुमच्यासारखी आहेत म्हणून एक समाजाला कुठेतरी दिशा मिळते ही वस्तुस्थिती आहे. आज आपले नेते सुद्धा मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा आम्हाला आणि राज्यातल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या की वाढदिवसाला कुठलीही फ्लेक्स बॅनरबाजी माझी करायची नाही, जे करतील त्यांना दंड लावला जाईल म्हणून त्यांनी सांगितलं. आणि या पलीकडे जाऊन त्यांनी सांगितलं की सामाजिक काम माझ्या वाढदिवसाला तुम्ही तुमच्या तालुक्यांमध्ये मतदारसंघांमध्ये तुमच्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही करा, जी तुम्हाला योग्य वाटेल ते करा. मग रक्तदान शिबिर आज राज्यामध्ये सगळीकडे चालू आहेत. सातारा असेल, जावळी असेल, मेढ्याला सुद्धा आम्ही रक्तदान शिबिर तिथं सुरू करून मग मी इथं आलो. असे सामाजिक उपक्रम हे केलेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज सोमनाथनी सुद्धा मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळून हे सामाजिक उपक्रम आज इथं सिक्युरिटी कॅमेऱ्यांचा वाटपाचा इथं राबवलाय. मी त्यांचं कौतुक केलंय, अभिनंदन केलंय. त्यांचं मनापासून महाराष्ट्राच्या भाजपच्या वतीनं आभार मानतो. असंच सोमनाथ तुमचं काम चालू राहावं आणि पुढं सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुमचं नेतृत्व, तुमचं कार्य जे आहे हे वाढत राहावं ही आमची सदिच्छा, शुभेच्छा तुम्हाला नक्की आहे. आणि तुम्ही मीरा, भाईंदर जिकडं तुम्ही काम कराल तर तिकडं पण तुम्ही सांगा, आम्ही तुमच्यासाठी सगळेजण आम्ही तिकडं पण तुमच्या प्रचाराला येऊ हे पण तुम्हाला सांगतो. असं काय गावाला जे आलाय म्हणून इथंच आम्ही तुम्हाला मदत करणार असं नाही. मुंबईला सांगा, आम्ही मुंबईला पण तुमच्यासाठी येऊ हे सुद्धा या निमित्तानं सांगतो. आज आपल्या जिल्ह्यावर सुद्धा कधी आपल्या जिल्ह्यावर यापूर्वी आपण राष्ट्रवादीत होतो, आपण काँग्रेसमध्ये होतो, आपण बघितलं कधी तुम्ही बघा कधी राष्ट्रवादीनं आणि काँग्रेसनं आपल्यावर एवढी ताकद जिल्ह्याला दिली नाही. एखादं पद जिल्ह्याला मिळायचं, काँग्रेसचं पण सरकार होतं, राष्ट्रवादीचं पण होतं, एखादं पद जिल्ह्याला मिळायचं, पण कधी जिल्ह्याला भरभरून ज्याला आपण म्हणतो तो देण्याचा निर्णय ना काँग्रेसनं कधी केला ना राष्ट्रवादीनं कधी केला ही वस्तुस्थिती आहे. पण आज खऱ्या अर्थानं या जिल्ह्याला सातारा जिल्ह्याला न्याय देण्याचं काम हे भाजपनं आणि देवेंद्र फडणवीसांनी केलंय, महायुती सरकारनं केलंय. आज या जिल्ह्यानं जी ताकद भारतीय जनता पार्टीला दिली याची परतफेड भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस केल्याशिवाय राहणार नाहीत हे आपल्याला या ठिकाणी अगदी प्रामाणिकपणे मी सांगू इच्छितो. या जिल्ह्याचे म्हणजे इरिगेशनचे विषय असतील, पाण्याचे विषय असतील, रस्त्यांचे विषय असतील किंवा अन्य काही विषय शहरांचे असतील, आपल्या इथल्या नगरपंचायती आहेत, नगरपालिका आहेत, या सर्व प्रश्नांना नक्कीच न्याय देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टी आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून घेतली जाईल. आमच्या माध्यमातून आम्ही घेऊ हा शब्द आपल्याला सर्वांना आहे. ताईंचं नेतृत्व आपल्याला भाजपच्या माध्यमातून आज जिल्ह्यावर काम करणारं सुरभीताईंचं नेतृत्व आहे आणि त्यांना सुद्धा आपण सगळ्यांनी ताकदीनं त्यांच्या मागं राहिलं पाहिजे ही नक्कीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सोमनाथ आणि सगळ्यांना मी विनंती करू इच्छितो. एक तरुण नेतृत्व आहे. आता महिलांचं राजकारणामधलं महत्त्व वाढणार आहे, वाढलेलं आहेच, पण आता पुढच्या विधानसभा वगैरे लोकसभा याला ताई आता तुम्हाला पण माहित आहे की तिथं सुद्धा आता महिला आरक्षण येणार आहे. त्यामुळं येणाऱ्या ह्याच्यामध्ये ज्या वेळेला पुनर्रचना होईल, पुनर्रचना 100% होणार हे सुद्धा आता निर्णय शासन घ्यायला लागले. पुनर्रचना झाल्यानंतर मला आपल्याला सांगायचं नाही म्हटलं तरी या सातारा जिल्ह्यातले 2 मतदारसंघ महिला आरक्षण इथं पडेल आणि खासदारकी पण 2 झाल्या तर त्यातली 1 खासदारकी महिला पडणार. त्यामुळं महिलांचं महत्त्व जे आहे हे जिल्ह्याच्या राजकारणात पण फार मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आज ज्यांना वारसा आहे, ज्यांना एक ओळख आहे, प्रतापराव भाऊंच्या आज हे त्या कुटुंबाचा वारसा ताईंना आहे हे आपण सगळेजण जाणतो. त्यामुळे शेवटी ज्या घरानं या तालुक्याला कुठेतरी दिशा देण्याचं काम केलंय, या जिल्ह्याला दिशा देण्याचं काम केलंय, आज त्यांच्याबरोबर पण आपण ताकदीनं पुढं त्यांच्या वाटचालीमध्ये राहिलं पाहिजे. त्यामुळं ताईंना सुद्धा आपल्या सर्वांचा आशीर्वाद मिळावा अशी माझी नक्कीच आपल्याला सर्वांना विनंती आहे. आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांच्या मागे आहोत. जे काही रस्त्यांच्या बाबतीत ताईंनी सांगितलं, साताऱ्यातली काही कामं आपण सुरू केली, फार चांगल्या पद्धतीनं कामं झालीत, अजून बरंच काही करायचं. हे काय
तेवढ्यावर सगळं सातारा शहर, पण आपण जे सांगितलं की महाबळेश्वर असेल, पाचगणी असेल किंवा आपलं वाई असेल, या ठिकाणी आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं जी रस्त्यांच्या पुलांच्या बाबतीमध्ये मदत लागल ती आम्ही देऊ. आम्हाला जिल्ह्याला किंवा मी असेल, जयकुमार गोरे साहेब आहेत, आम्ही दोघंही मंत्री म्हणून काम करतोय आणि आम्हाला स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांकडनं आहेत की आपल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या ज्या मागण्या असतील त्या तातडीनं पूर्णत्वाला कशा नेता येतील ते मंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये बघितलं पाहिजे. त्यामुळे नक्कीच मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे आणि आपल्या सर्वांच्या मागणीप्रमाणे आपण पुढची विकास कामं, पुढचे प्रश्न आपल्या मतदारसंघाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे सोडवू, हा शब्द आपल्याला सर्वांना मी या ठिकाणी देऊ इच्छितो. परत एकदा सोमनाथ पवारांचा आभार मानतो. थोडे गावात दुःखद घटना घडल्यामुळे थोडा कार्यक्रम आपल्याला छोटा घ्यायला लागला, पण हरकत नाही. शेवटी कार्यक्रम होणं महत्वाचं होता. आज फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे. ज्या नेत्याकडं आपण सगळे प्रश्न घेऊन जातो आणि ज्या प्रश्नांची सोडवणूक अगदी मनापासून लक्ष घालून ते करून देतात, आज त्या नेत्याचा वाढदिवस आपण सगळ्यांनी साजरा करणं हे क्रमप्राप्त आहे असं मला तरी वाटतं. तेव्हा आपल्या सर्वांच्या वतीनं परत एकदा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सोमनाथ पवारांचं, त्यांचे सर्व सहकारी जे आहेत यांचं मनापासून आभार मानतो. त्यांनी हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.